नमस्कार, एस न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्नेहांकिता। सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। कोल्हापूर महानगरपालिका आणि पाटबंधारे विभागाच्या कारवाया प्रतिकारवायांनी शहरात खळबळ। या कारवायांमुळे महापालिका आणि पाटबंधारे विभागातील वाद चव्हाट्यावर। सायंकाळी उशिरा झालेल्या बैठकीत उद्यापासून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा निर्णय। महापालिका थकबाकी भरत नसेल तर पाणीपुरवठा बंद करण्याची कारवाई करा, आमदार अमल महाडिकांनीच एका बैठकीत सांगितलं होतं। पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता मानेंचा खळबळजनक गौप्यस्फोट। आधी विषय झालेला आहे, अमल महाडिक साहेबांनी सांगितलेलं आहे आणि त्यांनी मंत्र्यांशी बोलले होते आमच्या, त्यावेळी त्यांचं ठरलेलं आहे की खरोखर महानगरपालिका काही करत नाही, मग तुमचं तुम्ही कट करा आणि महानगरपालिकेचे लोक पण पडू देत। महापालिकेत आणि राज्यात महायुतीची सत्ता असताना कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याचा प्रकार हा राजकीय श्रेयवादासाठीच। विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांचा आरोप, हा शहराच्या इतिहासातला काळा दिवस असल्याचीही दिली प्रतिक्रिया। उद्या शनिवारी 11 वाजेपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये घुसून आत्मदहन करू, कोल्हापूर शहर सर्वपक्षीय कृती समितीचा इशारा। आणि स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात प्रकट दिन सोहळ्यासह विविध कार्यक्रमांचं आयोजन। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। कोल्हापूर महानगरपालिका आणि पाटबंधारे विभागामध्ये थकबाकी वसुलीच्या कारवायांमुळे संघर्ष उफाळून आलाय। कोल्हापूर महापालिकेकडील थकबाकी वसुलीसाठी पाटबंधारे विभागानं बालिंगा उपसा केंद्र सील करण्याची कारवाई केली। त्यानंतर महापालिकेनं घरफाळा आणि पाणीपट्टीच्या थकबाकी वसुलीसाठी पाटबंधारे विभागाचं कार्यालय सील करण्याची कारवाई केली। या दोन कारवायांमुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचं स्पष्ट झालंय। 2011 पासून कोल्हापूर महानगरपालिकेकडे पाटबंधारे विभागाची 170 कोटी रुपयांची थकबाकी असल्याचं सांगत पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने यांच्यासह कर्मचाऱ्यांनी आज बालिंगा उपसा केंद्र सील केलं। महानगरपालिकेला थकबाकी भरण्यासंदर्भात वारंवार नोटीस देऊन सुद्धा थकबाकी भरली जात नाही, त्यामुळे ही कारवाई केल्याचं कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी सांगितलंय। कोल्हापूर महानगरपालिकेची 2011 पासूनची एकूण 170 कोटीच्या जवळपास एवढे थकबाकी आहे जलसंपदा विभागाची। तर त्यातलं बायफर्केशन असं आहे की एक 66 कोटी निव्वळ पाणीपट्टी आणि लोकल सेस असं धरून 80 कोटी रुपये एवढी पाणीपट्टी निव्वळ आहे। आणि त्याच्यावरचे दंड, म्हणजे दंड कशा प्रकारचे, तर MPCBचं सर्टिफिकेट नाही, करारनामा नाही किंवा मीटर नाही, अशा 3 प्रकारचा आम्ही दंड लावतो। तर त्यातला MPCBचं सर्टिफिकेट आम्हाला वेळोवेळी मिळालेले नाहीत, त्यामुळे तो दंड दिलेला आहे, तिथं घातलेला आहे। मीटर आत्ता सुद्धा बघितलं आपण तर त्यांचे मीटर सुरू नाही आहेत। बालिंगा, नागदेववाडी, शिंगणापूर, दुर्गा जलाशय इथं त्यांचे मीटर सुरू नाहीत, त्यामुळे त्याच्यामुळे एक दुप्पट दंड लागतोय। आणि करारनामा मात्र आम्ही मुद्दामहून त्यांना सहकार्य करायचं म्हणून आम्ही एप्रिल 25 पासून आम्ही करारनामा केलेला आहे। त्याच्यासाठी आमचे अधीक्षक अभियंता मेहत्रे साहेब यांनी पण पुढाकार घेतला होता आणि त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन आम्ही बऱ्याचशा चर्चा ह्या थकीत पाणीपट्टीविषयी मंजुलक्ष्मी मॅडमच्या बरोबर केलेल्या आहेत। दरम्यान त्यांनी नागदेववाडी, शिंगणापूर आणि काळामावाडी या ठिकाणची उपसा केंद्र सुद्धा सील करणार असल्याचं सांगितलंय। आज आम्ही इथं बालिंगा पंपिंग स्टेशनला आहोत। इथं आम्ही 11 वाजता आलो होतो। एकूण अर्धा ते पाऊण तास आम्ही बघितलं, इथं सगळे कुलप लावून इथले कर्मचारी बाहेर गेले होते। मागच्या वेळी एकदाच असा आम्ही अचानक आलो होतो, त्यावेळी सगळीकडे सगळे कर्मचारी उपस्थित होते, पण आता मुद्दामहून कुलप लावून गेले तसं आम्हाला दिसतं। आम्ही अर्धा पाऊण तास वाट बघितली, सगळ्यांना फोन केले, कोण आले नाही, त्यामुळे आम्हाला नाईलाजानं कुलप तोडावी लागली आणि मेन स्विच बंद करून हा पंप बंद करावा लागलाय। ह्याच पद्धतीवर आम्ही नागदेववाडी, शिंगणापूर आणि दूधगंगा जलाशयाचं सुद्धा पंपिंग स्टेशन बंद करत आहोत। दरम्यान पाटबंधारे विभागाच्या या कारवाईनंतर महानगरपालिकेनं सुद्धा पाटबंधारे विभागाच्या कार्यालयांकडे असलेल्या थकबाकीबद्दल कारवाईचा पवित्रा घेतला।
महानगरपालिकेनं पाटबंधारे विभागाकडे घरफाळ्याची 7,24,00,000 आणि पाणीपट्टीची 3,32,00,000 इतकी थकबाकी असल्याबद्दल पाटबंधारे विभागाचं सिंचन भवन परिसरातील कार्यालय सील करण्याची कारवाई केली. महानगरपालिकेची पाटबंधारे विभागाकडे केवळ 30 कोटी रुपयांची थकबाकी असून या संदर्भात चर्चा सुरू असताना अचानक पूर्वकल्पना न देता पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपसा केंद्र सील करण्याची कारवाई केली. त्यामुळं आम्हाला सुद्धा ही कारवाई करावी लागली असल्याचं महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांनी सांगितलं. कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे इरिगेशन डिपार्टमेंटमधले हे जे जलसंपदाचं ऑफिस आहे त्या ठिकाणी आपण जप्तीची कारवाई करतो आहे. साधारण महापालिकेची जलसंपदाकडे असणारी थकबाकी ही घरपट्टी 7,24,00,000 आणि पाणीपट्टीचे 3,30,00,000 असं जवळजवळ 10,57,00,000पर्यंत थकबाकी आहे. त्यांनी आज आमचे महापालिकेने विनंती करून सुद्धा आमचे बालिंगा आणि नागदेवाडी इथले पंपिंग स्टेशन वगैरे बंद केलेलं आहे. महापालिका ही एक स्थानिक स्वराज्य संस्था असून सर्वसामान्य लोकांना कोणत्याही प्रकारे कोणत्याही नफा न मिळवता पाणी देण्याचं काम करत असते. परंतु अनेक वर्षापासून जे असलेली थकबाकी संदर्भात आमचे वरिष्ठ पातळीवर इरिगेशन विभागाशी समन्वयाचे प्रयत्न चालू होते. 4 दिवसापूर्वी याबाबत एक VC-सुद्धा झाली होती. परंतु ह्या सर्व गोष्टी विचारात न घेता जलसंपदा विभागाकडनं एकतर्फी कारवाई करून जनसामान्य लोकांचं जे पाणी पुरवठा महापालिका करते आहे त्याच्या बाधा निर्माण करायचं काम चाललेलं आहे. तरी आमची विनंती आहे त्यांनी अशा प्रकारे करून सर्वसामान्य लोकांची पिळवणूक करू नये. महानगरपालिका आणि पाटबंधारे विभागाने एकमेकांवर केलेल्या या कारवाईंमुळे दोन्ही विभागांमधला वाद चव्हाट्यावर आलाय. प्रशासकीय समन्वयाच्या अभावामुळे हा सावळा गोंधळ निर्माण झाल्याचं सध्या तरी दिसून येत आहे. महापालिकेमध्ये महायुतीची सत्ता आहे, राज्यात सुद्धा महायुतीची सत्ता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या महायुतीच्या नेत्यांनी पाटबंधारे विभागाचे मंत्री आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करून सुद्धा उपसा केंद्र सील झाल्यामुळं महापालिकेवर चांगलीच नामुष्की ओढवली आहे. पाटबंधारे विभागानं महापालिकेचा पाणीपुरवठा बंद केल्यानंतर अधिकाऱ्यांच्या अहंकारात सामान्य जनतेला का वेठीला धरलं जात आहे असा आरोप करत कोल्हापूर शहर सर्वपक्षीय कृती समितीनं आज पाटबंधारे विभागाचे उपअधीक्षक अभियंता SR पाटील यांना धारेवर धरलं. उद्या शनिवारी सकाळी 11 वाजेपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करू असा इशारा कृती समितीनं दिलाय. कोल्हापूर पाटबंधारे विभागानं महानगरपालिकेकडील थकबाकीसाठी आज बालिंगा उपसा केंद्र सील करण्याची कारवाई केल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. यानंतर महापालिकेनं सुद्धा पाटबंधारे विभागाकडील थकीत करांच्या वसुलीसाठी पाटबंधारे विभागाचं कार्यालय सील करण्याची कारवाई केली. दरम्यान प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अहंकारामध्ये नागरिकांना का वेठीला धरलं जात आहे असा सवाल उपस्थित होऊ लागलाय. कोल्हापूर शहर सर्वपक्षीय कृती समितीनं आज पाटबंधारे विभागाचे उपअधीक्षक अभियंता SR पाटील यांची भेट घेत त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. सर्वाधिक थकबाकी असलेल्या इतर आस्थापनांवर कारवाई न करता कोणत्या मंत्र्यानं आणि आमदारानं श्रेय लाटण्यासाठी शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याचा आदेश दिला हे स्पष्ट करावं. पाणी ही मूलभूत गरज असताना पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय का घेतला गेला असे प्रश्न विचारून कृती समितीच्या सदस्यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतला. इचलकरंजी महानगरपालिका, कागल नगरपालिका यासह अनेक नगरपालिकांची थकबाकी असताना राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी शहराला त्रास देण्यासाठीच सत्ताधाऱ्यांनी हे मुद्दामहून केलंय असा आरोप कृती समितीनं केला. उद्या शनिवारी सकाळी 11 वाजेपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर पाटबंधारे विभागाकडील अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये जाऊन अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहन करू असा इशारा कृती समितीनं दिलाय. जलसंपदा विभागाच्या सावकारी व्याज आणि सावकारी दर यानं घाईला आलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेचं पाण्याचं कनेक्शन उर्वरित 24 थकबाकीदार असताना सुद्धा फक्त एकट्या कोल्हापूर महानगरपालिकेवर कारवाई होते. छत्रपती शाहूंच्या नगरीमधली फक्त ही कारवाई होते. त्यामुळं आम्ही आज त्यांना भेटलेलो आहोत. त्यांना आम्ही इशारा दिला आहे उद्या सकाळी 11पर्यंत हे तुम्ही बंद केलेला आमचा पाणी उपसा जर चालू झालं नाही तर मी आणि दिलीप देसाई आम्ही दोघंजणं आत्मदहन अंगावर रॉकेल टाकून साहेबाच्या केबिनवर जाऊन त्यांच्या खुर्चीवर आम्ही करणार आहोत.
उपअधीक्षक अभियंता SR पाटील यांना यावेळी निवेदन सादर करण्यात आलं. यावेळी प्रजासत्ताकचे दिलीप देसाई यांच्यासह बाबा पार्टे, नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, महेश उत्तुरे, अमर निंबाळकर आदी उपस्थित होते. राज्यात आणि महापालिकेत एकाच पक्षाची सत्ता असताना कोल्हापूर शहराचा पाणी पुरवठा बंद होणं हा शहराच्या इतिहासातील काळा दिवस असून महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी आणि प्रशासनानं कोल्हापूरकरांवर नामुष्कीची वेळ आणली आहे, अशा शब्दात विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी पाटबंधारे विभागाच्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. फक्त राजकीय हेतूनं श्रेय लाटण्यासाठी हा प्रकार करण्यात आलाय असा आरोपही विरोधी पक्षनेते लाटकर यांनी केलाय. आज कोल्हापूर शहराचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला कोल्हापूर जिल्हा पाटबंधारे विभागाच्या मार्फत. ही अत्यंत दुर्दैवी आणि नामुष्कीजनक घटना कोल्हापूर महापालिकेच्या बाबतीत घडलेली आहे. याचं मनस्वी दुःख आहे. आज पाटबंधारे विभागानं अचानकपणे येऊन जो पाणी पुरवठा खंडित केला, बालिका उपसा केंद्र, नागदेवाडी पाणी पुरवठा उपसा केंद्र सील करण्यात आले. या बाबतीत कोल्हापूर शहरातील जी महापालिकेची सत्ता आणि राज्य शासनाचा पाटबंधारे विभाग यांच्यात समन्वय होता की नव्हता याचा हा एक खरा प्रश्न आहे. आणि आजवरच्या महापालिकेच्या इतिहासात ही पहिल्यांदा घटना घडली. आणि मुळात पाटबंधारे विभागाकडे अनेक मोठे थकबाकीदार असताना कोल्हापूर शहराच्या बाबतीत किंवा महापालिकेच्या बाबतीत अशी घटना का घडली याचा शोध घ्यावा लागेल. कारण कानावर असं येते की सत्तेतलेच शहर विभागातले एक आमदार त्यांच्याकडून सांगण्यात आले की तुम्ही सील करा आणि परत आम्ही उघडून देतो. मग श्रेयवाद दाखवण्यासाठी हा प्रकार केला का, हा देखील आमचा प्रश्न आहे. आणि जर थकबाकी आहेच तर ती थकबाकी कशा पद्धतीनं पुढं नेली पाहिजे या बाबतीत इतक्या कालावधीमध्ये ह्याच्या अगोदरसुद्धा पाटबंधारे विभागाच्या नोटीस यायच्या, त्या काळात समन्वयानं चर्चेतून मार्ग निघायचे. यावेळी असं का घडलं नाही हा एक प्रश्न आहे. आता काहीतरी मिटिंग होणार आहेत, सत्ताधारी लोक कोणतरी त्यात चर्चेत भाग घेणार आहेत, पण हा जो नामुष्कीजनक प्रसंग ओढवला याच्यातून कोल्हापूर शहराची आणि महापालिकेची प्रतिमा वारंवार बदनाम होत आहे. याच्यातून बोध घ्यावा हे आमचं विरोधी पक्ष म्हणून सांगणं आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा दर गगनाला भिडला होता. सोन्याचा दर 1,80,000 घरात पोहोचला होता, तर चांदी प्रति किलो 4 लाखांवर पोहोचली होती. मात्र आज सोन्याच्या दरात 4,000 आणि चांदीच्या दरात 29,000 घसरण झाल्यानं सर्वसामान्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात हळूहळू घसरण होतीये. गुरुवारी सोन्याचा दर 1,52,800 रुपये प्रति तोळा होता, तर आजचा सोन्याचा दर 1,48,400 रुपये इतका आहे. एका दिवसात सोन्याच्या दरात प्रति तोळा तब्बल 4,000 रुपयांची घसरण झाली आहे. चांदीचा दर प्रति किलो 2,48,194 रुपयांवरून 2,18,411 रुपयांवर आलाय. प्रति किलोमागं चांदीच्या दरात तब्बल 29,700 रुपयांची घसरण झाली आहे. आज 4,000 सोनं तर 29,000 चांदी घसरल्यानं सर्वसामान्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. आखाती युद्धामुळे अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेनं व्याजदर जैसे ते ठेवण्याचा निर्णय घेतलाय. फेडरल रिझर्व्हच्या या भूमिकेमुळे सोनं आणि चांदी या दोन्हीच्या किमतींमध्ये घसरण होत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. सामान्यतः आंतरराष्ट्रीय तणावाच्या काळात सोने चांदीला सुरक्षित गुंतवणूक मानलं जातं आणि किमती वाढतात. मात्र यावेळी परिस्थिती वेगळी आहे. मध्यपूर्वेतील तणावामुळे गुंतवणूकदार अधिक सुरक्षिततेकडे वळलेत. त्यांनी धातूंमधली गुंतवणूक कमी करून रोख रक्कम साठवण्यावर भर दिलाय. गुंतवणूकदार आता अमेरिकी डॉलरकडे वळत आहेत, ज्याला सुरक्षित चलन मानलं जातं. आणि अलीकडच्या काही दिवसांमध्ये डॉलरचं मूल्य लक्षणीयरित्या वधारलंय. सोने आणि चांदीच्या दरातील ही घसरण प्रामुख्यानं उच्च धोरणात्मक व्याजदर आणि अमेरिकी डॉलरची वाढती ताकद या कारणांमुळे झाली असल्याचं मानलं जात आहे. तज्ज्ञांच्या मते सध्याची घसरण तात्पुरती नसून ती पुढं काही काळ सुरू राहण्याची शक्यता आहे.
करवीर तालुक्यातील कनेरीवाडी इथं धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानतर्फे लोकवर्गणीतून उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याचं भूमिपूजन आणि लोकवर्गणी पावती पुस्तक पूजन सोहळा उत्साहात पार पडला. माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. कनेरीवाडीमध्ये धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानच्या वतीनं लोकवर्गणीमधून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. या पुतळ्याच्या कामाचं भूमिपूजन आणि लोकवर्गणीच्या पावती पुस्तकाचं पूजन नुकतंच पार पडलं. माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला. यावेळी माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी कनेरीवाडीमध्ये उभारण्यात येणारा शिवरायांचा पुतळा कनेरीवाडीसह या परिसराचं वैभव वाढवणारा ठरेल असा विश्वास व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आदर्श घेऊन आणि त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन समाजानं वाटचाल करावी असं आवाहनही त्यांनी केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे आचार आणि खरे विचार काय आहेत हे खरं तर तरुण पिढीनं खरं तर विचार करण्याची आवश्यकता आहे. आज आपण जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देतो. हिंदू धर्माचा प्रत्येकालाच अभिमान आहे. इथं बसणाऱ्या जो हिंदू धर्मामध्ये ज्याचा ज्याचा जन्म झालेला आहे त्याचा प्रत्येकाला हिंदू धर्माचा निश्चितपणे अभिमान आहे, स्वाभिमान आहे. पण अलीकडच्या काळामध्ये आपण काय बघतो, जाती धर्मामध्ये वाद निर्माण करायचे, जाती धर्मामध्ये भांडणं निर्माण करायची आणि त्या ठिकाणी आपली राजकीय गोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करायचा, हे अलीकडच्या काळामध्ये आपल्याला बघायला जास्त मिळतंय. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रापासून अन्यायाविरोधात लढण्याची प्रेरणा मिळत असल्याचं सांगितलं. पण आज जे काही पुण्याचं काम तुम्ही करताय ते आयुष्यभर प्रत्येक गावातल्या माणसांच्या आमच्या माता भगिनींच्या आज येणाऱ्या नवीन पिढीच्या मनामध्ये राहणार आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ही आपल्या गावामध्ये येणाऱ्या पुढच्या काळामध्ये एक उभा होईल. एक ऐतिहासिक क्षण आज खऱ्या अर्थानं आपल्या गावामध्ये आज साजरा होतोय. मला एवढंच सांगायचं आहे, ज्या पद्धतीनं कसबा बावडामध्ये आम्ही पुतळा उभा केला, सुरुवातीला त्या चौकामध्ये कशी परिस्थिती होती आम्ही बघितली होती आणि त्याला एक कायापलट करण्याचा प्रयत्न आम्ही केला. एक पर्यटक स्थळ त्या ठिकाणी आम्ही उभा करण्याचा प्रयत्न केला. त्या पद्धतीनं आज येणाऱ्या काळामध्ये आपल्या गावामध्ये फक्त पंचक्रोशीतून नाही तर कोल्हापूर जिल्ह्यातून, राज्यातून इथं येऊन आपल्या त्या ठिकाणी पुतळ्याचं दर्शन घेण्यामध्ये आज या ठिकाणी लोक आली पाहिजे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी या पुतळ्याचं काम पूर्ण होऊन पुढच्या गुढीपाडव्याला पुतळ्याचं अनावरण होईल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विधीपूर्वक भूमिपूजन करण्यात आलं. आमदार सतेज पाटील यांच्या माध्यमातून माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी या पुतळ्याच्या कामासाठी 10 लाख रुपये, खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या माध्यमातून मालोजीराजे छत्रपती यांनी 5 लाख रुपयांची देणगी जाहीर केली. या पुतळ्यासाठी विविध मान्यवरांकडून 50 लाख रुपयांचा निधी जमा झालाय. या कार्यक्रमात मूर्तिकार सतीश घारगे यांनाही सन्मानित करण्यात आलं. यावेळी गोकुळचे संचालक शशिकांत पाटील सुयेकर, बाबासाहेब चौगुले, बयाजी शेळके, प्रकाश पाटील, जिल्हा परिषद सदस्य सुदर्शन खोत, पंचायत समिती सदस्य संदीप पाटील, नंदकुमार मोरे, सागर पाटील, सरपंच श्यामल कदम, उपसरपंच सीमा खोत, सरिता खोत, शिवाजीराव मोरे पाटील, सदाशिव म्हाकवे, अप्पासाहेब मोरे, नंदकुमार मोरे यांच्यासह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सदस्य, गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी, मंडळांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याप्रमाणेच नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातशी अनेक राजकीय नेत्यांचे संबंध असल्याची माहिती समोर येतेय. खरात बरोबरच्या फोटोंमुळे अनेक राजकीय मंडळींची गोची झाली आहे. महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबाशी राजकीय मंडळींची असलेली ही जवळीक सर्वसामान्यांना संताप आणणारी असून या राजकीय पाठबळामुळे खरातला वाचवलं जाईल का असा प्रश्न उपस्थित होतोय. नाशिकमधला भोंदूबाबा अशोक खरात हा महिलांचं लैंगिक शोषण करून त्यांना ब्लॅकमेल करत असल्याचं उघडकीला आलंय. धक्कादायक बाब म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या भोंदूबाबाची पाद्यपूजा केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. चाकणकरांनी खरातची पाद्यपूजा केल्याच्या व्हिडिओनंतर आता चाकणकरांच्या या खरात सोबतचे आणखी काही फोटो सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पोस्ट केल्यामुळं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. या फोटोंमध्ये रुपाली चाकणकर या खरातला केक भरवताना दिसतायत, त्याच्या पाया पडताना दिसतायत, तर भोंदूबाबा एका फोटोमध्ये चाकणकरांना केक भरवताना दिसतोय. इतकंच नाही तर त्या भोंदूबाबासोबत इतरही अनेक राजकीय नेत्यांचंही कनेक्शन असल्याची माहिती समोर येतेय.
कोणत्या नेत्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार दीपक केसरकर, आमदार जयंत पाटील, खासदार निलेश लंके यांचे भोंदूबाबासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. अजून किती राजकीय नेत्यांचं या भोंदूबाबासोबत कनेक्शन आहे? महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबाला राजकीय नेत्यांचं पाठबळ आहे का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागलेत. जसजसे नेत्यांचे फोटो समोर येत आहेत तसतसं राजकीय चर्चांना उधाण येऊ लागलंय. रुपाली चाकणकरांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आता जोर धरू लागल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी येत्या 2 दिवसांमध्ये एक महत्त्वाची बैठक बोलावल्याचं समजतंय. आरोपांची सत्यता आणि कायद्याच्या चौकटीत होणारी चौकशी यानंतरच राष्ट्रवादी काँग्रेसकडून चाकणकरांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. भोंदूबाबाशी राजकीय नेत्यांची जवळीक बघून अनेकांना राज्यकर्त्यांच्या समाजभानाचीच आता कीव येऊ लागली आहे. जुनी पेन्शन मिळावी या मागणीसाठी येत्या 23 मार्चपासून जुनी पेन्शन कोर कमिटीच्या वतीनं शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येणार आहे. या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आलं. या आंदोलनाचा वणवा राज्यभर पोहोचेल असा इशारा शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी यावेळी दिला. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त विनाअनुदानित, अंशतः अनुदानित आणि त्यानंतर 100% अनुदानावर आलेल्या कर्मचाऱ्यांना 1982ची जुनी पेन्शन मिळावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन कोर कमिटीनं सातत्यानं लावून धरली आहे. या मागणीसाठी संघटनेनं शिक्षण उपसंचालक कार्यालय परिसरात 27 फेब्रुवारीपासून साखळी उपोषण सुरू केलंय. संघटनेचे कार्याध्यक्ष सुदेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. मात्र प्रशासनानं हे आंदोलन बेदखल केलंय. त्यामुळे आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून संघटनेच्या वतीनं 23 मार्चपासून आमरण उपोषण करण्यात येणार आहे. या उपोषणाला कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ आणि मुख्याध्यापक संघानं पाठिंबा दर्शवलाय. आज शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना याबाबतचं निवेदन सादर करण्यात आलंय. कोल्हापुरात सुरू झालेल्या या आंदोलनाचा वणवा राज्यभर पोहोचेल असा इशारा आमदार आसगावकर यांनी दिलाय. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विनाअनुदान किंवा अंशतः अनुदानित आणि 1 नोव्हेंबर 2005 नंतर 100%वर आलेले जे 26,000 कर्मचारी तर महाराष्ट्र राज्यातील यांना खऱ्या अर्थानं 1982ची जुनी पेन्शन मिळावी यासाठी या ठिकाणी हे आंदोलन सुरू केले गेलेलं आहे. आज शासन म्हणतंय की यांना NPS नाही, DCPS नाही, यांना कुठलीही त्या ठिकाणी लाभ मिळणार नाहीत. हे खऱ्या अर्थानं चुकीचं आहे. कारण आमच्यातले बरेचसे लोक GPF भरतायत. त्या ठिकाणी आतासुद्धा काही कोर्टामध्ये निकाल झालेले आहेत की 100% शाळावरच्या ज्या विनाअनुदान तुकड्या होत्या त्यातल्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी कोर्टानं आदेश देऊनसुद्धा त्या ठिकाणी शासनानं परत सुप्रीममध्ये अपील करण्याचा निर्णय केला. म्हणजे खऱ्या अर्थानं शासनाला या कर्मचाऱ्यांना या पेन्शनपासून वंचित ठेवण्याचीच भूमिका करायची आहे असं दिसून येतं आहे. त्यामुळं हा जो लढा आहे हा राज्यभर जे 26,000 लोक आहेत हे पूर्णपणे जागृत होतील आणि या लढाईची म्हणजे कोल्हापूरमध्ये एकदा लढाईची सुरुवात झाली की त्याचा वणवा राज्यभर पेटतो. हा वणवा राज्यभर पेटल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे वेळीच शासनानं याच्यामध्ये दखल घेऊन या जे आम्ही आमरण उपोषण आयोजित केलं आहे याची दखल घेऊन त्या ठिकाणी तात्काळ या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मंजूर करावी. यावेळी जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष SD लाड, शिक्षक नेते दादा लाड, मुख्याध्यापक संघाचे चेअरमन राहुल पवार, सेक्रेटरी RY पाटील, विजयसिंह माने, खंडेराव जगदाळे, उदय पाटील, सविता पाटील, संजय पाटील, जितेंद्र म्हैसाळे, MN पाटील, राजाराम कोठावळे, अरविंद मगदूम यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. अतिक्रमणं नियमित करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याबाबत पेठवडगाव नगरपालिका प्रशासन टाळाटाळ करत असून फक्त आश्वासनं दिली जातात असा आरोप करत नागरिकांनी आज गाजर दाखवा आंदोलन करत या प्रश्नाकडे लक्ष वेधलं. सामाजिक कार्यकर्ते विजय अपराध यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनाची आज दिवसभर शहरात चर्चा होती. पेठवडगाव शहरातील इंदिरा वसाहत, डवरी गोसावी गल्ली, महालक्ष्मी मंदिर परिसर आणि भादोले रस्ता या भागांमध्ये राहणाऱ्या अतिक्रमणधारकांचा नगरपालिकेकडून सर्व्हे करण्यात आलाय. स्वतंत्र एजन्सीमार्फत इथल्या नागरिकांची माहितीसुद्धा संकलित करण्यात आली आहे. ही अतिक्रमणं नियमित करण्यासाठी प्रशासन सकारात्मक असल्याची चर्चासुद्धा होतीये. मात्र बराच कालावधी उलटला तरी अजूनही नगरपालिकेकडून शासनाकडे या संदर्भात ठोस प्रस्ताव पाठवण्यात आलेला नाही. याच्याच निषेधार्थ पेठवडगावमधल्या नागरिकांनी आज
गाजर दाखवा आंदोलन करत अनोख्या पद्धतीनं या समस्येकडे लक्ष वेधलं. सामाजिक कार्यकर्ते विजय अपराध यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. निवडणुकीच्या काळात अनेक राजकीय नेत्यांनी केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्याचं सांगत हा प्रस्ताव मंजूर करून आणण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र प्रशासकीय पातळीवर अजून कोणतीही हालचाल झाली नसल्यानं नागरिकांमध्ये नाराजी पसरली असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय. यावेळी आंदोलकांनी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना गाजराचं वाटप करत प्रशासनाचा निषेध केला. प्रशासनानं नागरिकांना केवळ आश्वासनांची गाजरं दाखवली आहेत अशी टीका करत आंदोलकांनी प्रशासकीय दिरंगाईची खिल्ली उडवली. या आंदोलनात सुजित जाधव, प्रीतम मोरे, अमोल पाटील, अनिल पाटील, धनाजी मोहिते, प्रणव पाटील, सुशांत पाटील, सलमान मोमीन, आदित्य दोरकर, आकाश काटकर आदींनी सहभाग घेतला. कोल्हापूर महानगरपालिकेत दीर्घ काळानंतर सभागृह अस्तित्वात आले, पण महापालिकेचं प्रशासन अजूनही आपल्याच नादात असल्याचा अनुभव नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेवेळी आला. सर्वसाधारण सभा असतानाही नगरसचिव वेळेत उपस्थित नसल्यानं पदाधिकारी आणि नगरसेवकांनी तीव्र शब्दामध्ये नाराजी व्यक्त केली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या तिसऱ्या सर्वसाधारण सभेची सुरुवातच गोंधळात झाली. सकाळी 11 वाजताची सभा असतानाही नगरसचिव सुनील बिद्रे सभागृहात उपस्थित नव्हते. त्यामुळे सभेचं कामकाज वेळेत सुरू होऊ शकलं नाही. सभागृहात उपस्थित काँग्रेसच्या नगरसेवकांनी यावर तीव्र आक्षेप घेत नगरसचिवांच्या निलंबनाची मागणी केली. विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी नगरसचिव फोनही उचलत नसल्याचा आरोप करत प्रशासनावर निशाणा साधला. महापौरसुद्धा सभेच्या वेळेत उपस्थित नसल्यामुळं विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी सभेच्या अध्यक्ष निवडीसाठी सदस्यांच्या सह्या घ्यायला सुरुवात केली. याची कुणकुण लागताच महापौर रूपाराणी निकम, नगरसचिव आणि इतर सदस्य सभागृहात दाखल झाले. मात्र त्यानंतरही काही काळ वातावरण तणावपूर्ण राहिलं. जोपर्यंत स्पष्टीकरण मिळत नाही तोपर्यंत आम्ही बसणार नाही अशी भूमिका विरोधकांनी घेतली. त्यामुळे सभेची सुरुवातच वादळी वातावरणात झाली. तर महापौर रूपाराणी निकम यांनी सभेचं कामकाज उशिरा सुरू होत असल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. सभागृहात आसन व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं. परिवहन समितीचे सभापती सत्यजित जाधव सभागृहात आल्यानंतरही त्यांच्यासाठी जागा उपलब्ध नव्हती. त्यांना बराच वेळ पाठीमागं रेंगाळत थांबावं लागलं होतं. अखेर अर्चना कोराणे यांना उठवून त्यांच्या जागी सभापती जाधव यांना बसवण्यात आलं. कोराणे यांना विजेंद्र माने यांच्या आसनावर बसवण्यात आलं आणि माने यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नगरसेवकांच्या जवळ बसायला खुर्ची देण्यात आली. सदस्यांच्या जागेची अदलाबदल करून त्यांची व्यवस्था करण्यात आली. 8 स्वीकृत नगरसेवक प्रथमच सभेत सहभागी झाल्यानं जागांची कमतरता भासली. स्वीकृत नगरसेवक राहुल माने यांनाही काही काळ उभं राहावं लागलं. काही नगरसेवकांना अधिकाऱ्यांच्या मागे बसण्याची वेळ आल्यामुळं नाराजी व्यक्त करण्यात आली. महापालिकेच्या सर्वात महत्त्वाच्या सभेतच असा गोंधळ उडाल्यामुळं प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. वेळेचं पालन न करणं, नियोजनाचा अभाव आणि व्यवस्थापनातील त्रुटी यामुळं महापालिका प्रशासनाचा ढिसाळपणा पुन्हा एकदा उघड झाला. सभागृहातील समन्वय पूर्णपणे ढासळलेला दिसून आला. या सर्व गोंधळामुळं काही काळ सभागृहातील वातावरण तणावपूर्ण बनलं आणि कामकाजावर त्याचा परिणाम झाला. एका प्रकरणावरून सत्ताधारी नगरसेवकांमध्ये चांगलीच जुंपली. सत्ताधाऱ्यांचे कारभारी असलेले प्राध्यापक जयंत पाटील हे हाताची घडी आणि तोंडावर बोट धरून सभागृहात हताशपणे बघत होते. यापुढे अशी परिस्थिती निर्माण होणार नाही असं स्पष्ट केलं आणि सभा सुरू असताना 5 वाजता ते निघून गेले. एकंदरीत कोल्हापूर महापालिकेच्या या सर्वसाधारण सभेत प्रशासनातील ढिसाळपणा ठळकपणे समोर आला. आता तरी प्रशासन शिस्त, वेळेचं भान आणि योग्य नियोजन यावर भर देणार का, याकडं नागरिकांचं लक्ष लागलंय. श्री स्वामी समर्थ महाराजांचा आज प्रकट दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्तानं कोल्हापूरमधील कोटीतीर्थ, महाद्वार रोड, लक्ष्मीपुरी, शिवाजी पेठ अशा विविध ठिकाणच्या मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. आज दिवसभर या ठिकाणी स्वामी भक्तांची दर्शनासाठी गर्दी केली होती. चैत्र शुद्ध द्वितीयेला म्हणजे चैत्र नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन साजरा करण्यात येतो. दत्त संप्रदायामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्री स्वामी समर्थ केवळ संत नसून ते भक्तांचे रक्षण करते आणि मार्गदर्शक आहेत. त्यांच्या प्रकट दिनी त्यांचं स्मरण केल्यानं जीवनातील अडचणींना सामोरं जाण्याची ताकद मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. प्रकट दिनानिमित्त आज शहरातील प्रमुख स्वामी मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.
श्री स्वामींची आराधना करणाऱ्या भक्तिगीतांमुळं मंदिरांचा परिसर भक्तिमय झाला होता. आज दिवसभर स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी स्वामी समर्थ मंदिरांमध्ये भक्तांनी गर्दी केली होती. लक्ष्मीपुरीतील श्री स्वामी समर्थ मंदिरात श्री स्वामींची आकर्षक पूजा बांधण्यात आली होती. या ठिकाणी पादुकांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. कोटीतीर्थमधील मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली होती. या ठिकाणी सर्व स्वामी भक्तांनी एकत्र येत स्वामींचा नामजप केला. महाद्वार रोड परिसरातील श्री स्वामी समर्थ मंदिरात स्वामींच्या मूर्तीची आकर्षक पूजा बांधण्यात आली होती. शिवाजी पेठेतल्या कोंडेकर गल्लीमध्येही श्री स्वामींच्या मंदिरात आकर्षक पूजा बांधण्यात आली होती. शहरातील सर्वच स्वामी समर्थ मंदिरांमध्ये भक्तांनी आज दिवसभर दर्शनासाठी गर्दी केली होती. अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्र शासनाच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागामार्फत दिला जाणारा राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार पुणे विभागातून कोल्हापूरच्या संगीता राणे आणि अनुराधा भोसले यांना मिळालाय. मुंबईत झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या वतीनं 2023-24 आणि 2024-25 या वर्षांचा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार वितरण सोहळा नुकताच मुंबईमधील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठात संपन्न झाला. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील या समारंभाला अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, SNDT महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर उज्ज्वला चक्रदेव यांची प्रमुख उपस्थिती होती. स्त्री शिक्षण, सामाजिक समता आणि महिला सबलीकरणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. महाराष्ट्राच्या 6 महसुली विभागांतर्गत 11 महिलांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामध्ये पुणे विभागातून कोल्हापूरच्या संगीता राणे आणि अनुराधा भोसले यांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. संगीता राणे यांनी दिव्यांग, गतिमंद यांच्या पुनर्वसनासाठी, त्याचबरोबर महिलांचं संघटन, आपत्ती निवारण आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलंय. तर अवनी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांना विविध संस्थांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, बालहक्क संरक्षण आणि निराधारांना आधार देण्याचं काम केल्याबद्दल या पुरस्कारानं गौरवण्यात आलंय. कोल्हापुरातील प्रज्ञापुरी इथल्या श्री स्वामी समर्थ सार्वजनिक भक्त मंदिरात श्री स्वामी समर्थ प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. दिवसभर हजारोंच्या संख्येनं भाविकांनी उपस्थित राहून स्वामींचं दर्शन घेतलं. कोल्हापुरातील प्रज्ञापुरीमधल्या श्री स्वामी समर्थ मंदिरात श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. 1998 साली या ठिकाणी मंदिराची स्थापना करण्यात आली आहे. त्यावेळीपासून कोरोना काळाचा अपवाद सोडला तर हा उत्सव अविरतपणे सुरू आहे. या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आज आयोजन करण्यात आलं होतं. गेल्या 7 दिवसांपासून प्रवचन, भजन, अथर्व शीर्ष पठण यांचं आयोजन करण्यात आलं होतं. आज प्रकट दिनानिमित्त श्री स्वामी समर्थ महाराजांची आकर्षक पूजा बांधण्यात आली होती. सकाळी 6 ते दुपारी 12पर्यंत महाअभिषेक घालण्यात आला. सकाळपासून स्वामी भक्तांनी दर्शनासाठी मंदिर परिसरात गर्दी केली होती. लघुरुद्र, प्रकट काळ वाचन, जन्मकाळ सोहळा, नामजप असे विविध कार्यक्रम आज दिवसभरात पार पडले. आता टाकूयात एक नजर महत्त्वाच्या घडामोडींवर संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. येस. बदक. कणीदार. खमंग. गोकुळ तू. अगदी घरच्यासारखं. कणीदार, खमंग म्हणजेच गोकुळ तूप. इराणकडून होर्मुझ खाडी बंद, अमेरिकेची 16 लष्करी विमानं नष्ट केल्याचा इराणचा दावा. वादग्रस्त कॅप्टन अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांवर कारवाईची टांगती तलवार. चाकणकरांबाबत राष्ट्रवादीची वेट अँड वॉच भूमिका. वरिष्ठ नेत्यांची 2 दिवसात बैठक होणार. अशोक खरात आणि रुपाली चाकणकरांचे 4 नवीन फोटो व्हायरल. अंजली दमानियांच्या पोस्टमुळे खळबळ. निलेश लंके, जयंत पाटील, मिलिंद नार्वेकर ते केसरकर. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचे अनेक राजकीय नेत्यांसोबतचे फोटो समोर. राजकारणात चर्चांना उधाण.
सत्ता बदलली, चेहरे बदलले, पण व्यवस्था तीच. कष्टकरी, शेतकरी आणि सर्वसामान्य कामगार हक्कांपासून वंचित. शहीद भगतसिंग यांचे पुतणे किरणजीत सिंग यांनी व्यक्त केली खंत. राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचं नुकसान, शेतकरी अडचणीत. करवीर, कळे आणि पन्हाळा पोलीस ठाणे हद्दीतून पाणी उपसा मोटारी चोरणाऱ्या टोळीचा करवीर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं पर्दाफाश करत चौघांना अटक केली आहे. या चौघांकडून एकूण 3,52,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. न्यायालयाने या चौघांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. करवीर पोलिसांनी केलेल्या या कारवाईबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय. नदी आणि विहिरीलगतच्या पाणी उपसा मोटारींच्या वाढत्या चोऱ्यांमुळे शेतकरी त्रस्त झाले होते. या पार्श्वभूमीवर करवीर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं तपासाची चक्र वेगानं फिरवली. त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे 16 मार्च रोजी वडणगे फाटा इथं सापळा रचून कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये एका 4चाकीमधून पाणी उपसा मोटारी घेऊन जाणाऱ्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आळतेमधील सुनील जाधव, रुकडेतील सूरज लोखंडे, खानापूर तालुक्यातील सूरज गुजले आणि हर्षद पाटोळे या चौघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलीस तपासामध्ये या चौघांनी करवीर, कळे आणि पन्हाळा या पोलीस ठाण्यांमध्ये नोंद असलेल्या पाणी उपसा मोटार चोरीच्या 21 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून पाणी उपसा मोटारी, 1 4चाकी, 1 दुचाकी आणि मोबाईल हँडसेट असा 3,52,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. या चौघांना न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याचं पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी सांगितलंय. ऐन उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शेतकऱ्यांना पिकासाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता असते. त्या दरम्यान अशा चोरीच्या घटनेमुळं मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकऱ्यांना उचलावं लागतं. त्या अनुषंगानं माननीय पोलीस अधीक्षक गुप्ता सर असतील, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार सर आहेत, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी क्षीरसागर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करवीर पोलीस ठाण्यातील DB पथकानं निरंतर माहिती घेऊन प्रयत्न करून सदरच्या चोरीस गेलेल्या मोटारी या विक्रीकरता आलेल्या एका पथकाची माहिती घेऊन त्यांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून अद्याप 20 विद्युत पंप या मोटारी हस्तगत केलेल्या आहेत. 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. अजून काही जिल्ह्यामधील पोलीस स्टेशनमधील ज्या विद्युत मोटारी चोरीला गेलेल्या आहेत त्याबाबत चौकशी चालू आहे. शेतकऱ्यांनी पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केलंय. 15 दिवसापूर्वी मोटरी चोरीला गेल्या होत्या. कळ्यात आम्ही चोरीला गेल्यानंतर कळे पोलीस स्टेशनला आम्ही फिर्याद दाखल केली. दाखल केल्यानंतर आम्ही पोलिसांच्या पुढं एक आव्हान होते, मोटरी चोरून गेलेल्या होत्या. बऱ्याचशाच गावच्या मोटरी चोरून गेल्या होत्या. परत पोलिसांनी लवकरात लवकर त्यांचा छडा लावून आमच्या मोटरी ताब्यात द्यायचा प्रयत्न करायचा चालू आहेत. मोटरी सगळ्यांच्या सापडलेल्या आहेत. त्यामुळं करवीर पोलीस स्टेशनचे आम्ही अभिनंदन करत आहे. दरम्यान पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करवीर पोलिसांनी मोटार पंप चोरी करणाऱ्यांना पकडल्यामुळं कळे आणि परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांचा सत्कार केला. पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे, पोलीस अंमलदार विजय पाटील, श्रीधर जाधव, योगेश शिंदे, सोमराज पाटील, सुभाष सरवडेकर, विजय तळसकर, रणजित पाटील, सुजय दावणे, प्रकाश कांबळे, अमोल चव्हाण, सायबर पोलीस ठाण्याकडील सचिन बेनकळे, रवी पाटील, अमर वासुदेव, सुरेश राठोड आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. राधानगरी तालुक्यातील बारडवाडी इथल्या स्वामी समर्थ मंदिरात स्वामी समर्थ प्रकट दिन मोठ्या उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न झाला. मंदिराचा 3रा कलशरोहण वर्धापन दिन सोहळाही या निमित्तानं पार पडला. या सोहळ्यास भाविकांची मोठी उपस्थिती होती. स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त राधानगरी तालुक्यातील बारडवाडीमधल्या स्वामी समर्थ भक्त मंडळ ट्रस्टच्या वतीनं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. पहाटे आरती आणि अभिषेकानं स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली. भजन, कीर्तन आणि प्रवचन अशा धार्मिक कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय झालं होतं. आज मंदिराचा 3रा कलशारोहण वर्धापन दिन सोहळासुद्धा पार पडला. सायंकाळी 4 ते 6 या वेळेत गावातून पालखी आणि दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. गेल्या 31 वर्षांपासून बारडवाडी गावात देवबा बारड महाराज आणि गणपती वांगणेकर महाराज यांच्या पुढाकारातून प्रकट दिन सोहळा साजरा केला जातोय. आज प्रकट दिनानिमित्त अनेक स्वामी भक्तांनी स्वामी समर्थांचं दर्शन घेत मनोभावे प्रार्थना केली.
राधानगरी तालुक्यातील गावोगावच्या स्वामी समर्थ मंदिरांमध्येही प्रकट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. कुरुंदवाडमधील खाजगी डॉक्टरवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज शिरोळ तालुका डॉक्टर असोसिएशनच्या वतीनं कुरुंदवाड शहरात निषेध फेरी काढण्यात आली. या फेरीत डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, विविध संघटनांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कुरुंदवाडमधल्या सिद्धिविनायक हॉस्पिटलमधील डॉक्टर महेश सुरवसे यांच्यावर संतोष माळी यानं चाकूनं हल्ला केला. या हल्ल्यामध्ये डॉक्टर सुरवसे जखमी झालेत. या हल्ल्याच्या निषेधार्थ शिरोळ तालुका डॉक्टर असोसिएशनच्या वतीनं आज कुरुंदवाड शहरात निषेध फेरी काढण्यात आली. महात्मा बसवेश्वर चौकातून या फेरीला सुरुवात झाली. शहराच्या प्रमुख मार्गावरून ही फेरी काढल्यानंतर नगरपालिका चौकात फेरीचं सभेत रूपांतर झालं. या सभेत बोलताना नगराध्यक्षा मनीषा डांगे यांनी या हल्ल्याचा निषेध केला. रात्रीच्या वेळी रुग्णालय परिसरात पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी त्यांनी केली. असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर अमित सुतार यांनी डॉक्टरांवरील हल्ले ही गंभीर बाब असून अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी संशयितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली. माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, डॉक्टर अमित माने, डॉक्टर उर्मिला देसाई, डॉक्टर अमरजा माने तसंच जयसिंगपूर आणि शिरोळ मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी मनोगत व्यक्त करत या हल्ल्याचा निषेध केला. निषेध फेरीमध्ये उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील, नर्सिंग असोसिएशन, लायन्स क्लब, रोटरी क्लबचे पदाधिकारी, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिक सहभागी झाले होते. कोल्हापुरात येत्या 23 ते 26 मार्च दरम्यान संपूर्ण गीत रामायणाचं आयोजन करण्यात आलंय. प्रायव्हेट हायस्कूलच्या खुल्या सभागृहात दररोज सायंकाळी 5:30 वाजता गीत रामायण रंगणार असून एकूण 56 गीतं सादर केली जाणार आहेत. स्वरब्रह्मचे संस्थापक सुधीर दाजी जोशी आणि ज्येष्ठ मार्गदर्शक बाळकृष्ण नाईक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अमृत महोत्सवी ब्राह्मण सभा, करवीर मंगलधाम, स्वरब्रह्म संस्था आणि प्रसार माध्यम यांच्या संयुक्त विद्यमानं संपूर्ण गीतरामायणाचं कोल्हापुरात आयोजन करण्यात आलं. महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी ग. दी. माडगुळकर यांनी रचलेलं आणि भावतीर्थ सुधीर फडके यांच्या संगीतानं सजलेलं गीतरामायण सलग 5व्या वर्षी कोल्हापुरात सादर होत आहे. यापूर्वीच्या 4 वर्षांमध्ये या कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. यंदा संपूर्ण गीतरामायण सोहळा 23 ते 26 मार्च दरम्यान होणार आहे. हा कार्यक्रम प्रायव्हेट हायस्कूलच्या खुल्या सभागृहात दररोज सायंकाळी 5:30 वाजता रंगणार असून एकूण 56 गीतं सादर केली जाणार आहेत. 23 मार्चला महापौर रूपाराणी निकम यांच्या हस्ते आणि ब्राह्मण सभेचे अध्यक्ष डॉक्टर दीपक आंबर्डेकर यांच्या उपस्थितीमध्ये गीतरामायणाचं उद्घाटन होणार आहे. स्वरब्रह्मचे संस्थापक सुधीर दाजी जोशी आणि ज्येष्ठ मार्गदर्शक बाळकृष्ण नाईक यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. या सोहळ्यात स्वरब्रह्म समूहातील 10 गायक आणि 12 गायिका सहभागी होणार आहेत. संवादिनी, व्हायोलिन, तबला, बासरी आदी वाद्यांच्या साथसंगतीत गीतरामायण सादर केलं जाणार आहे. या भव्य सांगीतिक सोहळ्याचा रसिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलं आहे. पत्रकार बैठकीला डॉक्टर दीपक आंबर्डेकर, श्रीकांत लिमये यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. माजी खासदार दाजीबा देसाई यांनी शाहू फुले आंबेडकरांच्या विचारानं शेतकरी कामगार पक्ष पुढे नेला असं प्रतिपादन ॲडव्होकेट अजित सूर्यवंशी यांनी केलंय. ते दाजीबा देसाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत बोलत होते. भाई दाजीबा देसाई प्रतिष्ठान बेळगाव आणि भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत ॲडव्होकेट भाई अजित सूर्यवंशी यांनी माजी खासदार दाजीबा देसाई यांचं जीवन आणि कार्य या विषयावर मार्गदर्शन केलं. शीतल पोवाळकर या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी बोलताना ॲडव्होकेट अजित सूर्यवंशी यांनी वयाच्या 19व्या वर्षापासून दाजीबा देसाईंनी समाजकार्याचा ध्यास घेतल्याचं सांगितलं. शेतकरी आणि कामगार यांचं संघटन करणं, रात्रशाळा काढून बहुजन समाजात शिक्षणाची गंगा पोहोचवणं यासारखी कामं दाजीबा देसाईंनी केली. त्यांच्यावर महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचारांचा पगडा होता. आयुष्यभर त्यांनी बहुजनांच्या हितासाठी आणि शेतकरी तसंच कामगार यांच्या न्याय हक्कांसाठी लढा दिला. देसाई यांनी खऱ्या अर्थानं शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन शेतकरी कामगार पक्ष पुढे नेला असं प्रतिपादन ॲडव्होकेट सूर्यवंशी यांनी केलं. यावेळी पक्षाचे शहर चिटणीस भाई बाबूराव कदम, प्राचार्य ॲडव्होकेट राजाभाऊ पाटील, प्राचार्य डॉक्टर TS पाटील, दिलीप कुमार जाधव, वसंतराव मुळीक, प्राचार्य डॉक्टर GP माळी, डॉक्टर दीपक देसाई, राजाराम धनवडे,
बाबासाहेब देवकर, प्रकाश शिंदे, संभाजी जगदाळे, कॉम्रेड दिलीप पवार, रवी जाधव, बबन रानगे, बाबुराव पाटील, प्रिया जाधव, वैशाली सूर्यवंशी यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. कोल्हापूर महापालिका आणि पाटबंधारे विभागाच्या प्रतिकारवाईमुळे आज दिवसभर शहरात खळबळ उडाली होती. दरम्यान या संदर्भात दुपारी महापालिकेत महापौर आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत उद्यापासून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या बैठकीत महापालिका पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमकी उडाल्या. या बैठकीत पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी महापालिका थकबाकी देत नसेल तर पाणीपुरवठा बंद करा असं आमदार अमल महाडिकांनी एका बैठकीत सांगितलं होतं असा गौप्यस्फोट केला. कोल्हापूर महानगरपालिकेकडील 170 कोटी रुपयांच्या थकबाकीसाठी पाटबंधारे विभागानं बालिंगा उपसा केंद्र सील करत शहराचा पाणीपुरवठा तोडला. त्यानंतर महापालिकेनं पाटबंधारे विभागाचं कार्यालय सील केलं. दिवसभरातल्या या घडामोडीनंतर दुपारी महापौर रूपाराणी निकम यांनी महापालिकेचे आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांवरच निशाणा साधला. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमल महाडिक यांच्यासोबत थकबाकी संदर्भात बैठका झाल्यात. त्यांना सविस्तर माहिती देण्यात आली आहे असंही कार्यकारी अभियंता माने यांनी सांगितलं. या दरम्यान कार्यकारी अभियंता माने यांनी गौप्यस्फोट करत आमदार अमल महाडिक यांनीच महापालिका बिल देत नसेल तर तुम्ही पाणीपुरवठा बंद करा असं सांगितल्याचं महापौरांसमोर सांगितलं. आयुक्तांच्याकडेच ते अमल माडिकांचे काय झालं होतं? अमल माडिक साहेबांच्या सोबत झाले ना बोलणं. ही कारवाई करणारे सांगितलं होतं त्यांना. मॅडम तुम्हाला माहितीये का तुम्ही सगळ्या मीटिंगला आहे का? तुम्ही प्रत्येक मीटिंगला आहे का? तुम्ही कशाला बोलतात? व्हीसीचं जे आहे ते एक व्हीसी झाली त्याच्यावर 3-4 बैठका घेतात आयुक्त मॅडम बरोबर. हर्षजीतना माहितीये आहे का नाही झालेल्या? मग की नाही मॅडम कशाला बोलताय? आलेत का प्रत्येक वेळी? मग आधी विषय झालेला आहे. अमल माडिक साहेबांनी सांगितलेला आहे आणि त्यांनी मंत्र्यांशी बोलले होते आमच्या. त्यावेळी त्यांचं ठरलेलं आहे की खरोखर महानगरपालिका काही करत नाही मग तुमचं तुम्ही कट करा आणि महानगरपालिकेचे लोक पण बोलू देत जा. अशा वेळेला झालेलं आहे. पाहिजे ते निवारण की नाही सगळं माझ्या अंगावर नाही घालत. सगळे जे काय करत नाही त्यांनी की नाही पैसे देत नाही. वीज बिल दिलं ते विषय काय फक्त सगळं चाललंय बरोबर आहे. तुम्ही 7 लाख लोकांना असं अचानकपणानं घाव घालून तुम्ही भेटीत जाणार आहे का? लोक काय मरू नये काय मला बिल पाण्याचं? मला एक सांगा फक्त की नाही हिथं वीज वितरणचं की नाही बिल थकलं. वीज गेली आम्ही दिवे लावून बसतोय. पाणी म्हणजे जीवन आहे. पाणी उचलाय ना ते. दरम्यान या बैठकीत आजपासून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा निर्णय घेण्यात आला असून थकबाकीबाबत अंतिम निर्णय मंत्रालयातील बैठकीत घेतला जाणार आहे असं महापौरांनी सांगितलं. अशा पद्धतीनं महानगरपालिकेचं वॉटर कनेक्शन सील करण्यात आलं, बंद करण्यात आलं. खरं तर जनतेला वेठीस धरण्याचा हा प्रकार आहे. सणवार आहेत आणि त्या अनुषंगाने अशा पद्धतीचं तेही कोणती इन्फॉर्मेशन न देता. पण थोडासा हाही एक विषय आहे की 2011 पासूनचं त्यांचंही काहीतरी बिलाचे इश्यूज आहेत आणि थोडं त्याच्यातला गॅपअप आहे ज्याच्यामध्ये ते लोक म्हणत आहेत की 165 CR आणि आमचे वॉटरचे सगळे लोक म्हणत आहेत की इट वॉज 80 CR. तर आम्हाला त्यांचा मान्य नसल्यामुळे ह्या गोष्टी थोड्याशा प्रलंबित राहिल्या होत्या. परंतु आता नेते मंडळींशी या गोष्टीवरती व्यवस्थित बोलणं झालेलं आहे आणि लोकांपर्यंत संध्याकाळी पाणी सुरूही होतात. आजच्या या दिवसभरातल्या घडामोडींवरून प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्येच समन्वयाचा अभाव असल्याचं दिसून आलं. अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर आणि हर्षजित घाटगे यांनी यापूर्वीची बैठकीची माहिती आयुक्तांपर्यंत पोहोचवलीच नसल्याचंही उघडकीला आलं. यावेळी स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, राष्ट्रवादीचे महापालिकेतील गटनेते आदिल फरास, भाजपचे मुरलीधर जाधव यांच्यासह जलसंपदा विभागाचे आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर.
कोल्हापूर महानगरपालिका आणि पाटबंधारे विभागाच्या कारवाया प्रतिकारवायांनी शहरात खळबळ. या कारवायांमुळे महापालिका आणि पाटबंधारे विभागातील वाद चव्हाट्यावर. सायंकाळी उशिरा झालेल्या बैठकीत उद्यापासून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा निर्णय. महापालिका थकबाकी भरत नसेल तर पाणीपुरवठा बंद करण्याची कारवाई करा. आमदार अमल महाडिकांनीच एका बैठकीत सांगितलं होतं. पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता मानेंचा खळबळजनक गौप्यस्फोट. आधी विषय झालेला आहे, अमल माडिक साहेबांनी सांगितलेला आहे आणि त्यांनी मंत्र्यांशी बोलले होते आमच्या. त्यावेळी त्यांचं ठरलेलं आहे की खरोखर महानगरपालिका काही करत नाही, मग तुमचं तुम्ही कट करा आणि महानगरपालिकेचे लोक पण पळून देत जा. महापालिकेत आणि राज्यात महायुतीची सत्ता असताना कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याचा प्रकार हा राजकीय श्रेयवादासाठीच. विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांचा आरोप. हा शहराच्या इतिहासातला काळा दिवस असल्याचीही दिली प्रतिक्रिया. उद्या शनिवारी 11 वाजेपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये घुसून आत्मदहन करू. कोल्हापूर शहर सर्वपक्षीय कृती समितीचा इशारा. आणि स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात प्रकट दिन सोहळ्यासह विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.